लोकसभा चुनाव के लिए वोटों की गिनती जारी है। दरअसल ऐसा लग रहा है कि सत्तारूढ़ एनडीए और विपक्षी भारत गठबंधन के बीच कांटे की टक्कर है। इस पर उद्धव ठाकरे गुट के नेता और सांसद संजय राउत ने अहम बयान दिया है। मेरी समझ से जिस कांग्रेस पार्टी को पिछले चुनाव में 50 सीटें भी नहीं मिली थी, मुझे लगता है कि यह पार्टी अब 150 सीटों से आगे जा सकती है। मुझे लगता है कि नरेंद्र मोदी का विदाई समारोह शुरू हो गया है। हमारे अध्ययन के अनुसार महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी आगे रहेगी। इंडिया गठबंधन 295 से ज्यादा सीटें जीतेगा। किसी भी सूरत में ऐसा नहीं लग रहा है कि एनडीए को बहुमत मिलेगा। कालचे जे एक्झिट पोल होते हे राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे मोदी मीडिया पोल होते। तो गुजरातचा व्यापाऱ्यांचा शेअर बाजार होता आणि तो शेअर बाजार तुम्हाला आज कोसळताना दिसतोय। आम्ही सातत्याने सांगतोय की देशामध्ये परिवर्तन होत आहे आणि महाराष्ट्रातही परिवर्तन होईल। अद्याप संपूर्ण निकाल आता फक्त कल सुरू आहे, कल। आणि तुम्हाला धक्कादायक म्हणजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे वाराणसीत पहिल्या 3 फेरीमध्ये पिछाडीवर होते। हाच कल आहे, हाच कल आहे। ते ठीक आहे, तो निकाल लागायचा तो लागेल, पण प्रत्यक्ष भगवान ईश्वराचे अवतार नरेंद्र मोदी हे सुद्धा त्यांच्या काशीपुत्र हे 3 फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होते। हा उत्तर प्रदेशचा कल नव्हे, हा देशाचा कल आहे। साधारण 2 वाजता चित्र स्पष्ट होईल। या क्षणी इंडिया आघाडी ही झपाट्यानं पुढे जाते। जे एक्झिट पोलचे आकडे तुमच्या समोर आले होते ते पार करून इंडिया आघाडी ही खूप पुढे गेलेली आहे। माझ्या आकलनानुसार काँग्रेस पक्षाला 150 जागा मिळतील। काँग्रेस पक्ष 150 पर्यंत पोहोचतोय। जो काँग्रेस पक्षाला 50 जागाही मागच्या लोकसभेत मिळाल्या नव्हत्या, तो 150च्या पुढे जाऊ शकेल असं चित्र मला देशामध्ये दिसतंय। काँग्रेसने 150 जागांपर्यंत पोहोचणं म्हणजे नरेंद्र मोदींचा निरोप समारंभ पूर्ण झाला असं मी समजतो। आणि जे आमचा अभ्यास आहे, आम्ही फील्डवर होतो, महाविकास आघाडी महाराष्ट्रात पुढे राहील आणि देशभरामध्ये इंडिया आघाडी 295 जागांपेक्षा जास्त जागा जिंकेल। कोणत्याही परिस्थितीमध्ये जे एनडीए म्हणताय तुम्ही भाजपच्या नेतृत्वाखाली, त्यांना बहुमत मिळेल असं मला दिसत नाही, पण अद्याप या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी वेळ आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।